दादा, बीडच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझगाव मतदारसंघातील माझे विरोधक आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची हातमिळवणी करून बैठका होत आहेत. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण पक्षश्रेष्ठींनाही याबाबत पूर्वीच कल्पना दिलेली आहे. विधानसभेतही माझ्या विरोधात दोन उमेदवार उभे करण्यात आले होते, तेच आता देखील होणार आहे, असा दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे. बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वी मोठी तयारी विविध पक्षांकडून केली जात आहे. माझ्यासोबत माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके आहेत. दादा, काय सांगा, 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या. या निवडणुकीच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता आणि त्यामुळं सरकारला या निवडणुका घेता आल्या नाहीत. 3-3.5 वर्ष प्रशासकाचं राज्य या ठिकाणी होतं. त्यामुळं आता या 8-9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांचं नेतृत्व आणि त्यांना काम करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळं निश्चितपणानं या निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत आणि या म्हणजे माजलगाव आणि धारूर हे 2 नगर परिषदा माझ्या मतदारसंघात येतात. त्यामुळं मी या दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता यावी याच्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. नक्कीच दादा, पक्षाकडून स्टार प्रचारकाची जबाबदारी असेल किंवा या प्रचारादरम्यान विविध जबाबदाऱ्या प्रत्येकावर सोपवण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून प्रकाश सोळंके यांची या नगर परिषदे निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे आणि काय जबाबदारी असणार? नाही, जबाबदारी दिली नाही असं कसं म्हणतात. मला माजलगाव आणि धारूरची जबाबदारी दिली ना. 2 नगर परिषदा आहेत. मी बाहेर कुठलीही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. या दोन्ही नगर परिषद मला माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, पूर्ण अधिकार दिलेले. त्याच्यापेक्षा काय मोठी जबाबदारी असते? दादा, काय विजन असणार आहे नगर परिषद निवडणुकांमध्ये? तुम्ही जेव्हा लोकांसमोर जाणार आहात प्रचारासाठी, काय तुमचं विजन असणार आहे माजलगावकरांसाठी? नाही, जे काय आमचं धारूर माजलगावसाठी विजन असणार आहे ते आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून जाहीर करू. परंतु जे काही आमचा विकासाचा अजेंडा आहे, जे काही मागच्या 5-6 वर्षात आम्ही या नगरपालिकेमध्ये कामं केलेली आहेत, तेच घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहेत आणि उर्वरित प्रश्न जे काही समस्या आहेत त्या समस्येच्या बाबतीमध्ये आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत. सध्या आम्ही मानसी 175 लिटर पाणी पुरवठ्याच्या नव्यानं जवळजवळ 100 कोटी रुपयाची योजना शहरासाठी मंजूर केली. नक्कीच येत्या नगर परिषद निवडणुकांमध्ये जे विधानसभेला माझ्या विरोधात झालं तेच स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील होतंय याची तक्रार देखील मी पक्षसृष्टींकडे केलेली असल्याचं दावा आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केला आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, माजलगाव, बीड.